काय अवस्था होती महाराष्ट्रामध्ये. एक नाही, दोन नाही, तीन नाही, तब्बल 5-7 या महाराष्ट्राच्या उरावर तया तया नाचत होत्या. आदिलशाही, कुतुबशाही, मोगलशाही, निजामशाही, डच, पोर्तुगीज, इंग्रज, अरे एवढा अत्याचार होत होता या महाराष्ट्राच्या लोकांवर. दिवसा ढवळ्या आया बहिणीची आबरू लुटली जात होती, लहान लहान मुलांची कत्तल केली जात होती, म्हाताऱ्या माणसांना मारलं जात होतं, मूर्त्यांचे प्रेतांच्या ढीकच्या ढीक पडत होते, रक्ताचा पूर वाहत होता रे, कोण्या कुत्र्याची दिवाळी सुरू होती. एवढा अत्याचार या महाराष्ट्राच्या रथेवर होता रे. त्यावेळेस कुणी समोर आलं नाही, कुणी या दुःखातून सोडण्याकरता समोर आलं नाही. आणि त्यावेळेस मासाहेब समोर आल्या आणि मासाहेबांना आवाज दिला, अरे नसेल कोणी या महाराष्ट्राला या गुलामगिरीतून मुक्त करणार, नसेल कोणी सोडवणार, पण ही मासाहेब जिजाऊ समर्थ आहे. मासाहेबांना त्यावेळेस जोरजोरपणातला 7वा महिना सुरू होता. मी तुम्हाला बोलतोय कशा करता तुम्ही एका देवाची पूजा करा रे, देवाची करा, देवीची करा, देव प्रसन्न होईल, देवी प्रसन्न होईल. 7वा महिना सुरू होता. शिवनेरी गडावरती मासाहेब राहत होत्या आणि त्या अवस्थेमध्ये प्रत्येक स्त्रीला काही खावंसं वाटतं, काही प्यावंसं वाटतं, काही द्यावंसं वाटतं, त्याला डोहाळे म्हणतात. मासाहेबाच्या सेवेकरत्या दासी लक्ष्मीबाई जवळ होत्या आणि लक्ष्मीबाईनं मासाहेब जवळ केल्या, मुजरा केला, मासाहेब या अवस्थेमध्ये प्रत्येक स्त्रीला काही खावंसं वाटतं, काही प्यावंसं वाटतं, काही द्यावंसं वाटतं. मासाहेब त्याला डोहाळे म्हणतात. हो मासाहेब, मासाहेब तुमच्या डोहाळे आम्हाला सांगाला, आम्हाला तुमच्या डोहाळे पूर्ण करायचे. असं ऐकलं आणि मासाहेबांना हाताच्या मुठी आवडल्या, रक्त सळसळलं, ताट दिशेने उभा राहिल्या, डोळे आगोकायला लागले आणि मासाहेब बोलायला लागले, लक्ष्मीबाई नामास काही खावे वाटत, नामास काही प्यावे वाटत, नामास काही लावे वाटत. म्हणजे मासाहेब तुम्हाला डोहाळे नाहीत का हो? मासाहेब सांगा ना डोहाळे, आम्हाला तुमचे डोहाळे पुरवायचे. तो मासाहेब, मासाहेब बोलायला लागले, लक्ष्मीबाई ऐका आमचे डोहाळे. मासाहेब बोलायला लागतात, लक्ष्मीबाई आम्हास वाटते चिलकत परिधान करावा, आम्हास वाटते हातात तलवार घ्यावी, आम्हास वाटते कवड्याच्या माळा परिधान कराव्या, आम्हास वाटते शिवदंड लेखावा, आम्हास वाटते जिरेटोप परिधान करावा, आम्हास वाटते घोड्यावर बसावे, आम्हास वाटते घोड्यास टाच मारावी आणि सह्याद्रीच्या गिरी कंदरातून घोडा फिरवावा. आणि ज्या आईवानानं, ज्या सैतानानं आमच्या आया बहिणीची आबरू लुटली त्यांचा शिरच्छेद करावा आणि हिंदवी स्वराज्य निर्माण करावं. ऐका रे, एका आईचे डोहाळे, एका मातेचे डोहाळे, नाही तर आमच्याही आईला डोहाळे लागतात, आमच्याही बहिणीला डोहाळे लागतात, आमच्याही मातेला डोहाळे लागतात. माती खाण्याचे, चिखल खाण्याचे, राख खाण्याचे, अरे नाकातला शिंबूड खाण्याचे डोहाळे लागावेत का? पण हे आम्हाला डोहाळे लागतात. त्यावेळेस मासाहेबांनी विचार केला, रयतेवरचा अन्याय थांबला पाहिजे, समाज आनंदाने राहिला पाहिजे. मी तुम्हाला बोलत होतो एका देवीची पूजा करा रे. मासाहेब शिवनेरी गडावर असणाऱ्या शिवाई देवी समोर गेल्या. शिवाई देवीला साकडं घातलं, हे अंबिके रणचंडिके वरदायिनी वरदान दे, उन्मत्त हे सिंहासने चिरफाड करण्या मज पुत्र दे. हे आई जगदंबा, हे शिवाई, हे माते, मी आज तुला साकडं घालते, मला असा एक मुलगा दे जो शेतकऱ्यांचे राज्य निर्माण करेल, तो कष्टकऱ्यांचं राज्य निर्माण करेल, जो 18 पगड जातीचं 12 बलुतेदारांचं राज्य निर्माण करेल. आई असा एक मला मुलगा दे ग आई. आईच्या समोर गेल्या आणि शिवाई देवीला प्रार्थना केली. काय दारुगड बाई आता, दारुगड बाई, दारुगड बाई आता दार, दारुगड बाई आता दार, दारुगड बाई आता, दारुगड बाई, दारुगड बाई आता दार, दारुगड बाई आता, दारुगड बाई, दारुगड बाई आता दार, दारुगड बाई आता, दारुगड बाई, दारुगड बाई आता दार, दारुगड बाई, दारुगड बाई आता दार, दारुगड बाई आता, दारुगड बाई, दारुगड बाई आता दार, दारुगड बाई आता, दारुगड बाई आता, शिवनेरी शिवाई दारुगड बाई, तुळजापूर भवानी दारुगड बाई, कोल्हापूर लक्ष्मी दारुगड बाई, मांढरची काळूबाई दारुगड बाई, वणीची सप्तशृंगी दारुगड बाई, कर्नाटक यल्लमे दारुगड बाई, पंढरपूर निवासी दारुगड बाई, शिवनेरी शिवाई दारुगड बाई, दारुगड बाई आता, दारुगड बाई, दारुगड बाई आता दार, दारुगड बाई आता, दारुगड बाई, दारुगड बाई आता दार, दारुगड बाई आता, दारुगड बाई, दारुगड बाई आता दार. ऐका ऐका, पाहता 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 मासाहेबाच्या समोर देवी प्रसन्न झाली. शिवाय देवी सांगितलं, मासाहेब काळजी करू नका, अजूनही बोतर धार नाही मराठी तलवारीची आणि या मराठ्यांना संपवण्याची हिंमत नाही कुणाची. मासाहेब
गाडल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पात्याला आणि या मराठ्यांशिवाय पर्याय नाही महाराष्ट्राच्या मातीला. महाराष्ट्राच्या मातीला शिवाय देवी प्रसन्न झाली. आई साहेब काळजी करू नका, तुमची इच्छा पूर्ण होईल. पाहता पाहता 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले आणि सह्याद्रीच्या मुशीत आणि महासाहेबाच्या कुशीत हिंदवी स्वराज्याचा सूर्योदय झाला.